पनवेल स्थित पड़गा गांव में रायगढ़ जिला परिषद के स्कूल में अध्ययन कर रही दीक्षिता पाटिल, चैताली पाटिल, निकी पप्पू सिंह, सिद्धि कामले तथा कोमल माने इन 5 लड़कियों को गोल्डन एरो पुरस्कार से राष्ट्रपति प्रतिभाताई पाटिल के हाथों सम्मानित किया जाने वाला है। हरियाणा स्थित गतपुरी में होने वाले 19 फरवरी से 23 फरवरी के कप बुलबुल उत्सव के दौरान गोल्डन एरो पुरस्कार से इन लड़कियों को सम्मानित किया जाने वाला है। इस पुरस्कार के लिए हर जिले से 12 कप बुलबुल स्पर्धकों का चयन किया जाता है। इस साल पहली बार रायगढ़ जिले में से जिला परिषद स्कूल में अध्ययन कर रही लड़कियों का चयन किया गया है। इस पूरे विषय में अध्यापिका सरिता डफल ने विस्तृत जानकारी दी। प्रथम आम्ही 18 तारखेला संध्याकाळी गतपुरी येथे पोहोचणार आहोत आणि गतपुरी येथे पोहोचल्यानंतर तिथे युनिट नोंदणी करणार आहोत। युनिट नोंदणी केल्यानंतर पर विद्यार्थ्याच्या पाठीमागे 80 रुपयाप्रमाणे आम्ही पैसे भरणार आहोत आणि ह्याच्यासाठी आपल्या जिल्हा परिषदेचे शिक्षण सभापती बाळाराम पाटील साहेब यांच्या माध्यमातून मुलांना नेण्यासाठी सगळा दिल्ली इथला खर्च त्यांनी जिल्हा परिषदेच्या शेष फंडातून दिलेला आहे आणि तिथला कार्यक्रम या 19 तारखेला 9 तारखेला फ्लॅग होस्टिंग होणार आहे। या छोट्या छोट्या मुलींच्या असे फ्लॅग होस्टिंग होणार आहे। ह्या मुली म्हणजे बुलबुल म्हणजे वेगवेगळे पक्षी असतात आणि वेगवेगळ्या पक्ष्यांच्या हस्ते उडत जाऊन पंख लावून उडत जाऊन त्यांच्या हस्ते फ्लॅग होस्टिंग होतं। जसं आपल्या जे 15 ऑगस्ट किंवा 26 जानेवारीला आपण फ्लॅग फडकवतो तसा स्काउट गाईडचा फ्लॅग हा कोणालाही फडकवायचा अधिकार नाही आहे। या कप बुलबुलच्या मुलांना किंवा स्काउट गाईडच्या विद्यार्थ्यांना हा फ्लॅग फडकवता येतो कारण त्यांनी प्रवेश परीक्षा पास केलेली असते आणि त्या हा फ्लॅग फडकवणार आहेत। फ्लॅग फडकवल्यानंतर नाश्ता झाल्यानंतर प्रत्येक इव्हेंट आपले कार्यक्रम सादर करायचे आहेत। आपल्या मुली या महाराष्ट्रातून जात असल्यामुळे महाराष्ट्रातली लावणी महाराष्ट्रातले कार्यक्रम हे आपल्याला सादरीकरण करायचे आहे आणि इथलं ॲक्टिव्हिटीज किंवा सण जसे साजरे केले जातात ते सणामध्ये कोणकोणते प्रकार असतात ते सगळे प्रकाराचं साहित्य मी स्वतः बनवून घेऊन जाणार आहे कारण ह्या छोट्या मुली असल्यामुळे त्यांना हे जमणार नाही आहे, त्याच्यामुळे माझी जबाबदारी पडते।